A very, very warm welcome our night meditation sessions. Today's topic is forgiveness, intention settings, body mind relaxation, and deep meditation. आज आपण मेडिटेशन मध्ये हिरण्यगर्भ ही ध्यान प्रक्रिया करणार आहे. हिरण्यगर्भचा अर्थ असते, जसं आपण गर्भ म्हणतो ना, तर गर्भमध्ये जसा बाळ येते, तसंच आपली उत्पत्ती सुरू झाली. तर प्रकाश, ते चैतन्य तत्व, ज्या गर्भमधून आपण बाहेर आलो, आपली आत्मा ज्या गर्भामधून बाहेर आली, त्या मूळ स्वरूपापर्यंत वापस जाणे, याला हिरण्यगर्भ म्हटले जाते. हिरण्यचा अर्थ असते सोन्यासारखं. सोन्यासारखाचा अर्थ काय आहे? प्रकाशित, स्वर्णिम आभा, गोल्डन लाईट. ज्या गोल्डन लाईट मधून आपण आपली चेतना त्या शरीरात उतरली, त्या चेतनेला त्या मूळ स्वरूपासोबत त्याची भेट करून देणे किंवा त्याला जाऊन भेटणे, हे या हिरण्यगर्भ मेडिटेशनचे एक उद्देश असते. तर आज आपला फॉर्ग्युनेसचा टॉपिक आहे आणि जवळपास आपला चौथं सेशन आहे हे फॉर्ग्युनेसवर, ज्यामध्ये मी बोलत आहे, तुमच्यासोबत मी ह्या टॉपिकवर चर्चा करत आहे. तर आज आपण फॉर्ग्युनेसच्या ह्या टॉपिक मध्ये बघू. मागे आपण टाइप्स ऑफ फॉर्ग्युनेस बघितले, त्यानंतर फॉर्ग्युनेसची प्रोसेस बघितली. फर्स्ट सेशन मध्ये आपण फॉर्ग्युनेस म्हणजे काय, फॉर्ग्युनेस करण्याची का गरज आहे, आपण त्याबद्दल बोललो. आता आपण काही एक्झॅक्ट स्टेप्स बघू. त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करणे आहे जेव्हाही आपण फॉर्ग्युनेस या प्रक्रियेमध्ये उतरू. ठीक आहे. सगळ्यात अगोदर फॉर्ग्युनेसचं महत्व लक्षात घ्या. आपण माफ कुणाला करत आहे, तर ते माफ करण्यामागे हा उद्देश नाही आपला की समोरच्याचं भलं होत आहे. जेव्हा आपण माफ करत आहोत किंवा माफी देत आहोत ना, आपण आपल्या स्वतःवर उपकार करत आहोत. आपण आपली स्वतःची सेल्फ केअर करत आहोत. का? कारण की जोपर्यंत राग, द्वेष, क्रोध, लोभ, मोह, मत्सर असे खूप सारे विकार, दोष आपल्यामध्ये असतील, आणि ह्या दोषाला धरून आपण जेव्हा चालतो, त्यावेळेस खूप सारे अशा भावना, नकारात्मक भावनेचं निर्माण होते, की ज्याच्यामुळे एक तर आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला दुःख झालं असते, त्रास किंवा पीडा पोहोचलेली असते, किंवा त्या व्यक्तीमुळे तरी आपल्याला हे सगळे काही वेदना, त्रास, दुःख, मानसिक पीडा, काहीतरी वाईट अनुभव आपल्याला मिळालेला असते. दोन्हीही कंडिशन मध्ये आपल्या माइंड मध्ये त्या गोष्टी काय आहे, पूर्णपणे फिक्स झालेल्या आहे. आणि त्या वाईट मेमरीज, ते वाईट अनुभव, त्या वाईट घटना आपल्या मनामध्ये इतक्या भरून पडलेल्या आहे की वारंवार वारंवार जेव्हा ह्या घटना आठवते, आपण त्या अवस्थेमध्ये जातो. आणि जेव्हा जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये जातो, आपण त्यावेळेस जे नकारात्मकता फील केली, ते आठवणी पुन्हा जागृत होतात. आणि जेव्हा जेव्हा ह्या आठवणी जागृत होतात, त्यावेळेस तुमची जी एनर्जी होती, त्यावेळेस तुमचा जो एक मानसिक स्थिती होती, ती पुन्हा करंट कंडिशन मध्ये ऍक्टिव्हेट होते. म्हणजे जितक्या वेळा आपण हे अनुभव रिपीट करू, जितक्यांदा आपण हे विचार, ह्या घटना आठवण्याचा प्रयत्न करू, आपली ऊर्जा ऑटोमॅटिकली लोअर डायमेन्शन मध्ये किंवा लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करणे सुरू करून देईल. आणि जितक्या वेळास आपण लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये जाऊ, तुमची चेतना, तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचे विचार सगळे आपोआप डिग्रेड होणं सुरू होऊन जाईल. आणि जितकी तुमची थॉट प्रोसेस लोअर डायमेन्शन मध्ये जाईल, लोअर लेवलवर व्हायब्रेट करेल, आपोआप तुमच्या जीवनामध्ये त्या घटना सुरू होईल ज्या तुमच्या पास्ट सोबत रिलेट करत आहे, किंवा तो सेम प्रकार
तो सेम पॅटर्न पण तुमच्या लाईफमध्ये उतरणे सुरू होऊन जाईल. आणि आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये वारंवार 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 सेम घटना होऊन राहिली. त्याच्या मागे काहीही लॉजिक नाही आहे. एकच लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या पास्टला आठव आठव ते व्हायब्रेशन क्रिएट करत आहे, आणि ती ऊर्जा सेम लेवलच्या घटना तुमच्या जीवनामध्ये पुन्हा 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 उतरवत आहे. जर घटना उतरत नसेल तर तुमची मानसिक स्थिती तरी खराब होऊन राहिली. मग याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट उपाय काय राहील, की तुम्ही त्या विचारांना सोडून द्या, त्या घटनेचा त्याग करा, त्या व्यक्तींना, त्या वस्तूंना, त्या परिस्थितीला माफ करा. आपण बघितलं की अशा कंडिशन मध्ये आपण अलग अलग प्रकारे त्या सिच्युएशनला बघितलं पाहिजे. दुसऱ्याच्या अँगलनी सुद्धा विचार करून बघितला पाहिजे. कधी कधी आपण स्वतः माघार घेतली पाहिजे. कधी कधी अट टाकून सुद्धा तुम्ही फॉरगिवनेस करून घेतलं पाहिजे. खूप साऱ्या प्रकारापैकी कोणता ना कोणता प्रकार तुम्हाला फॉरगिवनेस मध्ये लागू करायचा आहे. तर अशा काही स्टेप आहे, त्या स्टेपला जर आपण फॉलो केलं तर आपण इझी वे मध्ये समोरच्याला माफ करू शकतो, किंवा माफी मागू शकतो, आणि स्वतःला सुद्धा आरामात आपण माफ करू शकतो. तर एक पहिली स्टेप आहे, अवेअर ऑफ युअर फिलिंग्स. तुमच्या आतमध्ये ज्या भावना चालत आहे, जे इमोशन्स चालत आहे, जे विचार चालत आहे, त्याच्या प्रती तुम्ही काय करा, अवेअर व्हा, म्हणजे जागरूक व्हा. जितकं तुम्ही जागरूक व्हाल, तुम्ही एक्झॅक्टली काय फील करत आहे आणि तुमच्यासोबत काय घडत आहे याच्या प्रती तुम्ही जागरूक व्हाल, आणि तुम्हाला ते लक्षात येईल की जेव्हा जेव्हा मी ह्या अवस्थेमध्ये जातो, पास्ट मेमरीज मी आठवतो, किंवा मला त्या घटनेचा स्मरण होते, किंवा एखादं भांडण, किंवा एखादी वाईट घटना मला आठवते, एक्झॅक्टली तेव्हा मला काय होते, याला नोट डाऊन करा. तुमचे फिलिंग्स त्यावेळेस पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते, तुमचे व्हायब्रेशन त्यावेळेस हाय लेवलवर असते की लो लेवलवर असते, तुमची बीपी, छातीची धडधड, शरीराचे व्हायब्रेशन हाय होऊन जाते, लो होऊन जाते, की तुम्ही नॉर्मल राहता. या फिलिंग्सला बघा, तुमच्या माइंड मध्ये विचारांचा गोंधळ चाललेला आहे. खूप साऱ्या भावना उफाडून बाहेर येत आहे. रडाव वाटत आहे, ओरडाव वाटत आहे, शिव्या द्याव वाटत आहे, माराव वाटत आहे. अशा अलग अलग भावना निघून राहिल्या. त्या भावना चांगल्या आहे की वाईट आहे, त्याचे तुमच्या शरीरावर, मनावर काय परिणाम होत आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करणे सुरू करा. दुसरा पॉइंट, स्वतःच्या साठी माफ करणे शिका. फॉरगिवनेस फॉर युअर ओन सेक. स्वतःच्या भल्यासाठी. स्वतःला चांगलं वाटलं पाहिजे, स्वतः आपण त्या इमोशन्स मधून बाहेर पडलो पाहिजे. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, किंवा दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये परिवर्तन करण्यासाठी सुद्धा नाही. तर फॉरगिवनेस ही क्रिया माझ्या भल्यासाठी आहे हे समजून तुम्ही माफ करणे सुरू करा. तिसरा पॉइंट, जेव्हाही तुम्ही माफ करत आहे, त्यावेळेस माफी मागत आहे, किंवा स्वतःला माफ करत आहे, किंवा माफी देत आहे, या सगळ्या कंडिशन मध्ये तुम्ही एका कर्मचा, एका घटनेचं क्लोजिंग करत आहे. तुम्ही त्या घटनेला, त्या विचारांना समोर नाही नेऊन राहिले, त्याला क्लोज करत आहे. आणि जेव्हा आपण या गोष्टीला क्लोज करत आहोत, लक्षात घ्या, तिथून ती घटना स्टॉप होऊन जाते. एक वेळा, दोन वेळा, तीन वेळा जेव्हा तुम्ही फॉरगिवनेस कराल, आपोआप त्या घटना तुमच्या माइंड मधून व्हॅनिश होणे सुरू होऊन जाईल. आणि दुसरं, सेन्स ऑफ पीस
शांततेची भावना तुमच्यामध्ये निर्माण होणं सुरू होऊन जाईल. आपला चौथा पॉइंट आहे, जेव्हा आपण ह्या भावनांमधून जात आहे, तुमचं तुम्ही पास्ट रिकॉल करत आहे, तुम्ही वाईट घटना रिकॉल करत आहे, वाईट अनुभव तुम्ही रिकॉल करत आहे, अशा वेळेस त्याचा तुमच्या वर्तमान स्थितीवर काय प्रभाव पडत आहे त्याला सुद्धा तुम्ही रिकॉग्नाइज करणे सुरू करा. हा चौथा पॉइंट आहे की या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावर काय परिणाम होत आहे, तुमच्या वर्तमान स्थितीवर काय परिणाम होत आहे. ठीक आहे. पाचवं, जेव्हाही आपण फॉर्ग्युनेस करत आहोत, लक्षात घ्या, तुम्ही रिलॅक्सेशन ह्या प्रोसेसला सुरू करताय. त्याला तुम्ही आठवा. फॉर्ग्युनेस मध्ये तुमचं माइंड, तुमची बॉडी, तुमचे इमोशन्स, तुमचे विचार कशा प्रकारे चालत आहे, त्या अवस्थेमध्ये तुम्ही शांत आहे, रिलॅक्स आहे, की गोंधळलेल्या अवस्थेत आहे, हायपर अवस्थेत आहे. म्हणजे फॉर्ग्युनेस करणे हे रिलॅक्सेशनला ऍक्टिव्हेट करते. तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे की गोंधळलेल्या अवस्थेत जायचं आहे, हायपर अवस्थेत जायचं आहे, याचा निर्णय घेणे आणि आपल्याला आपल्या जीवनासाठी कशाची आवश्यकता आहे ते ओळखून फॉर्ग्युनेसला जीवनामध्ये एक्सेप्ट करणे. दुसरी गोष्ट, तुम्ही स्वतःच्या बळावर, तुमच्या कर्माच्या बळावर, तुमच्या विचारांच्या बळावर, तुमच्या वाणीच्या बळावर तुम्ही काय इतर परिस्थितीला, इतर लोकांच्या व्यवहाराला कंट्रोल करू शकता काय, हा प्रश्न स्वतःशी विचारणे. मी माझ्या मन, वचन, कायेने दुसऱ्या व्यक्तीला, त्याच्या विचाराला, त्याच्या कर्माला, त्या परिस्थितीला किंवा त्या घटनेला कंट्रोल करू शकतो का, हे माझ्या हातामध्ये आहे का कंट्रोल करणे. जर नाही, तर दुसऱ्यांना बदलण्याच्या मागे न लागता स्वतःमध्ये परिवर्तन घेऊन येणे. का? कारण आपण आपल्या विचारांना, आपल्या भावनांना आणि आपल्या स्वतःच्या कर्मांना कंट्रोल करू शकतो, दुसऱ्यांच्या नाही. जर दुसऱ्यांच्या कर्मांना, विचारांना जर आपण कंट्रोल करू शकत नाही, तर हा जो भाव आहे तो त्याग करून ते जे फोकस आहे तुमचं ते स्वतःवर घेऊन या आणि विचार करा, जर मी त्या अवस्थेमध्ये स्वतःवर जर कंट्रोल केलं असतं, तर ते भांडण, ती नकारात्मक घटना किंवा ते नकारात्मक क्रियाला मी स्टॉप करू शकलो असतो. आणि ते करू नाही शकलो, म्हणून आता मला माफी मागण्याची गरज पडत आहे. ठीक आहे. तर माफी मागताना पुन्हा त्या घटना रिपीट नाही झाल्या पाहिजे, त्यासाठी सुद्धा संकल्पवान होणे आहे आणि स्वतःवर फोकस करणे आहे. त्यानंतर आपला सातवा पॉइंट आहे, मूव्ह ऑन. मूव्ह ऑन म्हणजे तुम्हाला त्याच परिस्थितीत, त्याच विचारात रेंगाळत राहायचं आहे की त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे. कारण की हा जो पास्ट आहे, ह्या दोऱ्या आहे, ही साखळी आहे, ज्यांनी तुमच्या प्रगतीला, तुमच्या पायाला बांधून ठेवलेला आहे. आपण बोलत फिरतो आमच्यावर काहीतरी बंधन झालं, बंधन झालं. बंधन मॅक्सिमम टाइम काहीही झालेलं नसते. स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या भावना, स्वतःचे कर्म यांनी आपल्या विचारांना, आपल्या प्रगतीला, आपल्या उद्देशला, जीवनाच्या गतीला बांधून ठेवला आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही पास्टला सोडू शकत नाही, पास्ट पासून तुम्ही आपला पाय किंवा आपले हात किंवा आपले धागेदोरे सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही वर्तमान स्थितीमध्ये येणार नाही आणि वर्तमान मधूनच भविष्याची वाटचाल सुरू होते. तर जे लोक रेंगाळलेले आहे, ज्यांच्या जीवनात काहीही प्रगती होत नाही आहे, लक्षात घ्या, सर्वांना मूव्ह ऑन करण्याची गरज आहे. लवकरात लवकर त्या विचारांचा त्याग करणे, त्या घटनेचा त्याग करणे,
त्या जागेचा त्याग करणे, त्या लोकांचा त्याग करणे, जे आपल्यासाठी बेनिफिशियल नाही आहे, किंवा ते लोक, त्या परिस्थिती वारंवार 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 आपल्याला त्या जुन्या घटनेमध्ये घेऊन जात आहे. दोन्हीही अवस्थेत आपल्याला परिस्थितींचा त्याग करणे, त्या जागेचा, त्या घटनेचा, त्या विचारांचा, त्या लोकांचा त्याग करणे आणि मूव्ह ऑन करणे, म्हणजे समोर क्रमण करणे, म्हणजे समोर गती करणे, त्या जागेला, त्या स्थितीला सोडून समोर जाणे, याला म्हणतो आपण मूव्ह ऑन करणे. विदाऊट हर्ट एनीवन, कोणालाही दुःखी न करता तुम्ही मूव्ह ऑन होऊन जा. तेव्हाच तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये नवीन कोणती तरी क्रिया करण्यासाठी सज्ज व्हाल. त्यानंतर 8वा पॉइंट, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. हे वाक्य मनाशी ठाणून ठेवा. मी जो विचार करेल, मी जे चिंतन करेल, माझ्या मनामध्ये जे फिलिंग्स आहे, इमोशन्स आहे, बिलीफ्स आहे, परसेप्शन्स आहे, अझम्पन्स आहे, यांच्यामुळेच माझी आजची क्रिया, माझे कर्म ठरत आहे. जर मला माझी आजची क्रिया, माझे कर्म जर बदलायचे असेल, तर मला माझ्या जीवनाची पूर्ण जबाबदारी घेणे आवश्यक आहे. दुसऱ्यांवर बोट न दाखवता, स्वतःच्या चुकांचं, स्वतःच्या फेल्युअरचं भांड दुसऱ्याच्या मस्तकी न मारता, देवांना, गुरुला, दुसऱ्यावर आरोप न ठेवता, माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा सर्वस्वी जबाबदार मीच आहे असं बोलून, मी मागेही एक वेळा सांगितलं होतं की टाळी दोन्ही हातांनी वाजते. भांडण करताना, कोणतीही घटना होताना दोन्हीही व्यक्ती समान रूपात जबाबदार आहे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी जबाबदार नाही, घटना आपोआप घडली, तर आकर्षण करण्याची तरी जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. मागच्या जन्मातून काही कर्म तुम्ही सोबत आणलं, याची जबाबदारी तरी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे कुठे ना कुठं टाळी वाजताना हा जो हात आहे, याने क्रिया करो की नाही करो, हा हात जरी आपटला तरी आवाज येईल, आणि दोन्ही हात जरी आपटले तरी आवाज येईल. म्हणजे आवाज ही घटना जेव्हा होत आहे, तर दोन्ही हात सारख्या स्वरूपात जबाबदार आहे. मग त्या हाताने क्रिया करो अथवा न करो, सेम लेवलवर तुमच्या जीवनात जर काही नकारात्मक घटना झालेल्या आहे, तुम्ही जबाबदार असा किंवा नाही, तुमची इच्छा असो किंवा नाही, तुमचे तसे विचार असो किंवा नाही, तुमचे तसे कर्म असो किंवा नाही, जर घटना घडत आहे, याचा अर्थ 50% आपण जबाबदार आहोत. त्या 50%ची तरी जबाबदारी घेणे आणि माफी मागणे किंवा माफ करून देणे, आणि त्या वेळेस ठरवणे की मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहो. माझ्या हातामध्ये, माझ्या विचारांमध्ये, माझ्या कर्ममध्ये हे ठरलेलं आहे की मला माझ्या जीवनाला कोणती गती आणि कोणती दिशा द्यायची आहे. जर हे माझ्या हातात आहे, तर याची सर्वस्वी जबाबदारी सुद्धा माझीच आहे. माझ्या जीवनात प्रेम, करुणा, दया, आनंद, शांती, प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य याचं निर्माण करणे, याचं एक्झॅक्टली अपोजिट जीवन जगणे. आणि जर माफ केल्याने, माफी मागितल्याने, काइंडनेस दाखवल्याने, दया, क्षमाशीलता दाखवल्याने, प्रेम केल्याने, आशीर्वाद दिल्याने, धन्यवाद ची भावना दाखवल्याने जर माझं जीवन सात्विकरित्या परिवर्तित होत असेल, तर याला मीच जबाबदार आहे. आणि हे सगळे गुण मी माझ्या आयुष्यात स्वीकार करून त्यावर चालणे, हे सुद्धा माझीच जबाबदारी आहे. ह्या जबाबदारीला स्वीकार करणे, आणि एजंट, आपण म्हणतो ना, एखादं काम जेव्हा करायचं असते, ते एजंटला आपण हाताशी धरतो.
तर काय असते आता, ते काम पूर्ण करून देण्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते? एजंटची. तर आपण एक अफर्मेशन म्हणू शकतो की आय एम द एजंट ऑफ चेंज इन माय लाईफ. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचा मी कोण आहे? एजंट आहे. जर मी एजंट आहे म्हणजे सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? एजंटची आहे. एजंटची म्हणजे कोणाची? तर माझी. 9वा पॉइंट, चेंज युअर स्टोरी. चेंज युअर स्टोरी म्हणजे मे बी तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये, तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये किंवा दुसऱ्या कोण्या व्यक्तीच्या स्टोरीमध्ये विलन असू शकता. तुमच्यामुळे किंवा दुसऱ्या व्यक्तीमुळे दुःखद घटना निर्माण झाल्या राहू शकते. तुमच्यामुळे किंवा दुसऱ्या व्यक्तीमुळे आर्थिक नुकसान, भावनात्मक नुकसान, मानसिक नुकसान झालेलं राहू शकते. तुमच्या जीवनामध्ये मोठ्या लेवलवर नकारात्मकतेचं निर्माण झालेलं असू शकते. पण एक मनुष्य म्हणून, एक मनुष्य जन्म मिळाल्यामुळे तुमच्याकडे हा एक अधिकार दिलेला आहे, एक फ्री विल दिलेला आहे, एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या जीवनाला बदलवू शकता. ही शक्ती फक्त आणि फक्त मनुष्य शरीराला मिळाली आहे. कारण की आपली चेतना त्या लेवलवर डेव्हलप झालेली आहे की आपण या कार्यकारण सिद्धांतामध्ये हस्तक्षेप करून त्याची दिशा आणि दशा बदलवू शकतो. हे कोणत्याच दुसऱ्या प्राणीमात्राला मिळालेलं वरदान नाही आहे, जे आपल्याला मिळालं. या फ्री विलचा, या फ्रीडमचा आपण सदुपयोग केला पाहिजे. आणि आपल्या जीवनाची जी स्टोरी आहे, जी पास्ट आहे, त्या पास्टला पूर्णपणे बदलून नवीन फ्युचरचं निर्माण करू शकलो पाहिजे. आणि ह्यामध्ये चॉईस आहे हिरो बनण्याचा. आणि हिरो बनण्यासाठी माफ करणे, माफी मागणे, माफ करून देणे, स्वतःला माफ करणे, हे त्या हिरोचे पॉझिटिव्ह ऍट्रिब्यूट आहे, पॉझिटिव्ह लक्षण आहे. तर आजपासून तुम्हाला एक डिसिजन घेणे आहे. 4 प्रॉमिस तुम्हाला करणे आहे. मी यानंतर कधीही त्या घटनेला, त्या विचारांना, त्या परिस्थितीला आठवणार नाही. पहिलं प्रॉमिस. मी माझ्या जीवनामध्ये त्याच त्याच चुका, त्याच त्याच घटना, ज्यामुळे मला माझ्या पास्टमध्ये दुःख, पीडा आणि नुकसान सहन करावं लागलं आहे, त्या पुन्हा पुन्हा करणार नाही. पहिली गोष्ट तर ते घटना आठवणार नाही. दुसरी गोष्ट, सेम तेच ते घटना मी रिपीट माझ्या लाईफमध्ये करणार नाही. तिसरं प्रॉमिस करायचं आहे, त्या घटनेबद्दल स्वतः तर आपण आठवणारच नाही आहो, पण त्याची चर्चा सुद्धा मी कोणाशीच करणार नाही. हा, फक्त काउन्सलर सोडून. तुमचा टीचर किंवा तुमचा काउन्सलर, जो तुमचं मन मोकळं करते, जो तुमची काउन्सिलिंग करते, त्याच्याशी बोला. डॉक्टर सोबत बोला. पण ते नकारात्मक घटना चर्चेमध्ये आणू नका. 4 लोकांना सांगू नका. त्याची चर्चा करू नका. हे त्या वाक्याचा उद्देश आहे. मी कधीही ती घटना, तो विचार, त्या भावना माझ्या रिलेशनशिपच्या मधात घेऊन येणार नाही. मे बी, समजून घ्या, उदाहरणार्थ हस्बंड वाईफ आहे, यंग एज मध्ये आहे, 21-25 वर्षाचं असं वय आहे, लहान वयात लग्न झालं, आणि एक अल्लड स्वभाव दोघांपैकी कोणा, आणि जीवनात अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या त्या स्त्री जीवनामध्ये किंवा पुरुषाच्या जीवनामध्ये, एखादा थर्ड पर्सन आला किंवा तो थोडासा मार्गातून भटकला. पण काय झालं ना,
त्यांना रिअलाइज झालं आणि लवकर ते वापस आले. वापस आले म्हणजे टोकावर नाही गेले, जस्ट ती घटना सुरू होणारच होती आणि त्याचा क्लोजिंग झाली. पण ती घटना आता पार्टनरला माहीत झाली आणि आता तो पार्टनर, जीवनाचे 10 वर्ष होऊन गेले, 15 वर्ष होऊन गेले, 20 वर्ष होऊन गेले, तरीही टोमणे मारत आहे. एखादं भांडण होऊन गेलं नवरा बायको मध्ये, माहित पडलं, त्याच्यावरून टोमणे मारणं सुरू आहे. तुझ्या बाबानं असं केलं होतं, तुझ्या आईनं असं केलं होतं, तुमच्या सासूनं असं केलं होतं, तसं केलं होतं, तुमच्या बहिणीनं असं केलं, तुमच्या ननदनं तसं केलं, जाऊनं तसं केलं, देवरनं तसं केलं, तुमच्या मामानं तसं केलं, काकानं तसं केलं. अरे झाली ते गोष्टीला 20 वर्ष झाली असन, अजूनही ते घटना आठवून आठवून त्याच्याशी संबंधित व्यक्तीला टॉन्ट मारणे किंवा टॉर्चर करणे हे अजूनही सुरू असते. त्या त्या व्यक्तीनं त्या त्या वेळेस तो तो अमाऊंट ऑफ मनी माझ्यापासून नेला, मला परत नाही केला, मला अहेर नाही मिळाला, मला आनंद नाही भेटलं, मला पैसा नाही भेटला, मला सोनं नाही भेटलं. अशा गोष्टी ज्या नकारात्मक भावनांनी युक्त आहे, त्या पर्सनल रिलेशनशिपच्या मधात मी कधीही घेऊन येणार नाही. हे चौथं प्रॉमिस. पहिलं प्रॉमिस, मी ती घटना आठवणार नाही. दुसरं, मी त्या घटनेची वारंवार इतर लोकांशी चर्चा करणार नाही. तीच घटना रिपीटेड मी माझ्या लाईफमध्ये रिपीट मोडमध्ये करणार नाही. आणि चौथी गोष्ट, त्या घटनेचं मी वारंवार स्मरण करून, टॉन्ट मारून, त्याची आठवण करून देऊन माझ्या पर्सनल रिलेशनशिपच्या मधात घेऊन येणार नाही. मे बी हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये नवऱ्याकडून त्याच्या बहिणीने त्या सुनेच्या जीवनात काही हस्तक्षेप केला असेल, किंवा बायकोकडून त्याच्या भावाने त्याच्या जीवनामध्ये काही इंटरफिअरन्स केलेला असेल. अशा घटना होत असते. पण त्याला आठवणं, तुझ्या भावानं असं केलं होतं, ती बाई म्हणते तुमच्या बहिणीनं असं केलं होतं, आणि ते वारंवार वारंवार ते आठवत आहे आणि त्याच्यावरून भांडणं सुरू झालेले आहे. तर असे टॉपिक रिलेशनशिपच्या मधात तुम्ही घेऊन येणार नाही. रात गई बात गई. विषय लवकरात लवकर विसरणे, लवकरात लवकर त्याला माफ करणे, माफी देणे आणि रिलीज करणे. तर हे 9 स्टेप आहे आणि हे 4 प्रॉमिसेस आहे, जे तुम्हाला मला स्वतःच्या प्रती करणे आहे. जर ह्या 4 प्रॉमिसेसला 4 प्रॉमिसेसचं आणि ह्या 9 स्टेप्सचं जर फॉलो केलं, पालन केलं, तर मॅक्सिमम लाईफ मधले प्रॉब्लेम्स आपोआप सॉल्व्ह होणे सुरू होऊन जाईल. बस मन मोठं करा. क्षमाशीलतेपेक्षा मोठं कर्म नाही, आणि क्षमा करणाऱ्या व्यक्तीपेक्षा मोठी ताकद कोणामध्येच नाही. तर क्षमा करणे शिका. मी हे नाही म्हणत आहे की तुम्ही त्या परिस्थितीला स्वतःवर लादून घ्या. समोरचा तुम्हाला 4 झापडा मारत आहे, तुम्ही 5वी अजून खा, असं नाही म्हणत मी. 4च्या नंतर एक मारून द्या, पण विषय रेंगाडत बसू नका. मला झापड मारली, मला झापड मारली, मला झापड मारली, मला मारलं, मला मारलं, 4 चौघात मारलं. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, टॉपिक संपूनच नाही राहिला. तुझ्या भावानं मला मारलं, तुझ्या भावानं मला मारलं, तुझ्या आईने मला मारलं, तुझ्या बायकोनं मला मारलं, तुझ्या बहिणीनं मला मारलं, टॉन्ट मारला, शिव्या दिली, 4 चौघात अपमान केला. 20 वर्ष झाले तरी रेंगाळून राहिलं. रेंगाळत नका बसू. तुरंत एक झापड तुम्ही मारून टाका, 2 शिव्या तुम्ही देऊन टाका. दुसऱ्या दिवशी हसत हसत पार्टी करा. विषय जिथचा तिथंच क्लोज करणं शिका. आणि जर आता इतक्या वर्षानंतर हिंमत होत नाही, तर मनातल्या मनामध्ये माफी मागा आणि क्लोज करा. जसे जसे हे मॅटर क्लोज होत राहील, तुमची ऊर्जा संरक्षित होईल. जितकी ऊर्जा संरक्षित होईल, तुम्ही स्वतःला हेल्दी, पॉवरफुल, स्टेबल, काम
पीसफुल, लव्हिंग या एनर्जीमध्ये फील करणं सुरू करा. आणि की आता कोणाचा हस्तक्षेपच नाही आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि या सगळ्या घटना ऊर्जेच्या लेवलवर चालत आहे. त्यामुळे आपल्याला याचे सोल्युशन सुद्धा एनर्जी लेवलवरच आणणे आहे. ठीक आहे. तर आता आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. शांत रिलॅक्स बसा. पाण्याची बॉटल सोबत ठेवा. मेडिटेशन मध्ये जर कोणाला श्वास गुदमरल्यासारखं जर फील झालं, तर काही घाबरायची गरज नाही. शांततेमध्ये 2 घोट पाणी प्या. 5-6 लांब खोल श्वास घ्या आणि पुन्हा मेडिटेशन मध्ये उतरून जा. हे नॉर्मल प्रोसेस असते. हे होणारच आहे. मेडिटेशन झाल्यानंतर तुम्ही एकदम काम आणि रिलॅक्स मोडमध्ये असाल, तेव्हा तुम्हाला आजचा महिन्याचा पहिला दिवस आहे. तर अख्ख्या महिन्यामध्ये तुम्हाला काय कामं करायची आहे, तुमचे कोणते गोल आहे, कोणते टार्गेट आहे, त्या आठवड्याचे कोणते टार्गेट आहे, ते सगळे सेट करा. शक्य असेल तर लिहून ठेवा. जर शक्य नसेल तर पाण्याची बॉटल किंवा एक काचेचा ग्लास, जसं मी सांगितलेलं आहे, त्यावर एक चिठ्ठी तुम्हाला चिपकवणे आहे. थँक यू युनिवर्स फॉर मॅनिफेस्टिंग माय विश इन टू रियालिटी. आणि तुम्ही जे संकल्प घेत आहे, जे आठवड्याभराचे तुमचे संकल्प आहे, जे महिन्याभराचे संकल्प आहे, त्या संकल्पाला पाण्याची बॉटल धरून त्याकडे बघत ते चॅन्ट करा आणि म्हणा की जे मी विचार करत आहे ते ऑलरेडी अचीव झालेलं आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. त्या पाण्याला धन्यवाद द्या. आणि ते पाणी तुम्ही तुमच्या घरातलं पवित्र जागेवर, देवघरात, एखादी पॉश स्वच्छ जागा आहे तिथे, तुम्ही क्रिस्टल्स ठेवलेले आहे तिथे, तुमचं गोलबुक, तुमची डायरी, एखादा पवित्र ग्रंथ त्याच्या जवळ त्याच्यावरती ठेवून द्या. आणि रात्रभर त्या पाण्याला झाकून तसंच ठेवा. दुसऱ्या दिवशीपासून मॉर्निंग मध्ये जे मेडिटेशन होईल त्यामध्ये पुन्हा आपण त्या पाण्याला चार्ज करू आणि ते पाणी पिऊन घेऊ. प्लस ज्यांना असं वाटतं की हे पाणी आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आठवडाभर, त्यांनी थोडंसं पाणी शिल्लक ठेवा. त्या पाण्यामध्ये आणखी पाणी ऍड करत जा. थोडंसं पाणी बॉटलमध्ये काढत जा. तो ग्लास किंवा ती बॉटल तशीच भरून ठेवत जा. त्याच्यातलं पाणी दुसऱ्या बॉटलमध्ये शिफ्ट करत जायचं. त्याच्यामध्ये आणखी पाणी भरत जायचं. यामुळे तुमचे अफर्मेशन, तुमचे विजन, तुमचे गोल, तुमचे टार्गेट, तुमच्या जीवनाचा उद्देश त्या पाण्यासोबत ट्रान्सफर होऊन तुमच्या माइंड, बॉडी, तुमच्या विचारांमध्ये प्रवेश करेल. ठीक आहे. तर ही आपली प्रोसेस आहे. मेडिटेशन मध्ये पहिला टॉपिक आहे फॉरगिवनेस, स्वीकार करण्याची भावना. मला जे काही मिळालेलं आहे त्याला मी स्वीकार करतो. काही किंतु नाही, काही परंतु नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मिळाल्या त्या दुसऱ्याजवळ नाही. तुम्हाला हात आहे, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाही, कोणाला डोळे नाही, कोणाला कान नाही, कोणाला हार्ट मध्ये छिद्र आहे, कोणाला किडनी मध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाला लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे, कोणाला पॅरालाइज झालेला आहे, कोणाला घर नाही, कोणाला संसार नाही, कोणाला बायको नाही, कोणाला नवरा नाही, कोणाला लेकरं नाही, लेकरं आहे तर लेकरं कामाचे नाही, कोणाजवळ पैसा नाही, कोणाजवळ नोकरी नाही, कोणाजवळ व्यवसाय नाही, कोणाजवळ तब्येत नाही, राहायला घर नाही. असे खूप सारे कारण आहे. आपण खूप सुंदर आणि चांगले लोक आहोत. फक्त आपल्याकडे कशाची कमी आहे? स्वीकार करण्याची कमी आहे. स्वीकार भाव करा. स्वीकार करा. भाऊ बहीण, आई बाबा, नवरा बायको, लेकर, मित्र, शेजारी, तुमचा रिलेटिव्ह तुमच्याजवळ आहे. लोकांना हे सुद्धा नाही आहे. स्वीकार करा. तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, तुमच्या प्राणाला खूप लोक असे आहे जे रात्रीच मरून जाते, दुसऱ्या दिवशी उठतच नाही. स्वीकार करा. स्वतःला जसं आहे तसं स्वीकार करा. दुसरं, माफी मागा, माफ करा, स्वतःला माफ करा. आजची आपली तिसरी प्रोसेस राहील रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन आहे हिरण्यगर्भ. म्हणजे आत्म्याचं मूळ स्वरूप जिथून आलं त्या मूळ स्वरूपाकडे परत जाणे. त्या गोल्डन लाईट कडे, त्या प्रकाशाकडे परत जाणे. वारंवार वारंवार आपण जेव्हा आपल्या चेतनेला ही कमांड देऊ ह्या मेडिटेशनच्या थ्रू की मला माझ्या मूळ स्वरूपासोबत जायचं आहे,
मला माझ्या मूळ स्वरूपाचं दर्शन करायचं आहे. मला ज्या मूळ स्वरूपासोबत भेटायचं आहे, हळूहळू हळूहळू तुमची चेतना त्या दिशेने आकर्षित होणं सुरू होईल. एकाच दिवशी नसते होत, होता होता होईल. पण प्रॅक्टिसमध्ये तर आणणे आवश्यक आहे. तुम्हाला त्याची अनुभूती करून देणे तर आवश्यक आहे. आणि तोच माझा प्रयत्न आहे. चला तर मग आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. ज्यांना ज्यांना झोपायचं आहे ते तुम्ही बेडवर जाऊ शकता, सोफ्यावर तुम्ही रिलॅक्स पोझिशन मध्ये आराम करू शकता. कारण की एंड मध्ये आपल्याला झोपणेच आहे. आणि मे बी थोडं माझी आज तब्येत बरोबर नाही, तर मी मेडिटेशन झाल्यानंतर जे टॉक आहे ते मे बी घेणार नाही. ठीक आहे, त्याला आपण उद्या मॉर्निंग मध्ये करू. सर्वांनी तयार व्हा. लाईट तुम्ही विझवू शकता. रिलॅक्स होऊन जा. आरामदायक अवस्थेमध्ये बसा. फॅन लावून ठेवा. अंगावर पांघरून घेऊन घ्या आणि शांत अवस्थेमध्ये मेडिटेशन सुरू करा. आय ब्लेस ऑल ऑफ यू. मी तुमच्यासाठी एंजेलिक सिम्बल्स प्रोव्हाइड करणार आहे. फॉर्ग्युनेसचं सिम्बल, रिलॅक्सेशनची सिम्बल्स, एनर्जी रिलीज करण्याचं सिम्बल, लव, काइंडनेस, ग्रॅटिट्यूड, ब्लेसिंग्स, या सर्व एनर्जीज मी तुमच्याकडे प्रोव्हाइड करणार आहे. ज्यामुळे तुमची ऊर्जा आणखी स्पीडने ओपन अप होईल आणि तुम्ही डीप आणि डीप रिलॅक्सेशन मध्ये प्रवेश करा. सर्वांनी रिलॅक्स बसा.